दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिल्लीत जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलाय। यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। वांगचुक यांना सफेद पडद्यातून का उचलून नेलं असा सवालही अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय। 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे। ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले। त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा। एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू। ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं, ही दडपशाही काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे, त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।